नमस्कार सर्वांना, इझी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत एकदम चटपटीत मस्त तिखट असे शेंगदाणे। खूप सोपी ही रेसिपी आहे। तर त्यासाठी आपण घेतलेले आहेत शेंगदाणे। इथं मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। त्यामध्ये टाकत आहे 2 चमचे बेसन पीठ। अंदाजाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता, जेवढ्या प्रमाणात तुम्ही शेंगदाणे घेत असाल त्याप्रमाणे। त्यामध्ये 2 चमचे आपण कॉर्नफ्लॉवर टाकलेले। कॉर्नफ्लॉवर नसेल तुमच्याकडे तर सरळ तांदळाचं पीठ टाका। तांदळाचं पीठ नसेल तर तांदूळ थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाका आणि बारीक करून घ्या। एकदम बारीक करायचं आणि चाळून घ्यायचं। त्यानंतर मी मीठ टाकलेलं आहे, लाल तिखट टाकलेलं आहे आणि चाट मसाला। सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे। एकदम पाणी टाकू नका, कारण आपल्याला अगदीच थोडंसं ओलसरपणा पाहिजे, जास्त असं पातळ नको आहे। तर थोडं थोडं पाणी टाकून मी पिठाने, म्हणजे आपण जे बेसन पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर असं वापरलेलं आहे त्याने शेंगदाण्याला पूर्णपणे कवर केलं जाईल, एवढंच आपल्याला पाणी पाहिजे। तर दाखवते तुम्हाला, त्याप्रमाणे आपल्याला असं करून घ्यायचं आहे। तर इकडे आता आपण हे तळून घेणार आहोत। तर तळत असताना एक एकच टाकायचा शेंगदाणा, एकदम टाकू नका, नाहीतर काय होणार, ते एकमेकांना असं चिकटले जाणार। त्यामुळे एक एकच टाकून घ्यायचं आहे। तर तेल फुल असं गरम पाहिजे पूर्णपणे, आणि नंतर गॅस मीडियम टू फुल असं मी फ्लेम ठेवायची मध्येच, आणि छान असं सिंगल सिंगल टाकायचं आणि तळून घ्यायचं। तर इकडे बघत आहात तुम्ही, मी या प्रकारे दाखवत आहे त्या प्रकारेच तळून घ्यायचं। एकदम फास्ट प्रोसेस आहे, छान लागतात शेंगदाणे। तुम्ही नक्की ट्राय करा। पूर्ण रेसिपी होण्यासाठी अगदीच 10 ते 15 मिनिट, शेंगदाणे घेतो ना आपण तेव्हापासून खाईपर्यंत 15 मिनिटात होऊन जाईल, एवढी सोपी झटपट रेसिपी होणारी आहे ही। शेंगदाणे असे थोडासा कलर चेंज झाला, वरून कुरकुरीतपणा आला की काढून घ्यायच्यात। मी याच प्रकारे उरलेले देखील करून घेणार आहे। काहीतरी पटकन असं चटपटीत खावंसं वाटत असेल तुम्हाला, कमी वेळामध्ये होणारं, तर नक्की ट्राय करा। तर इकडे आपले सर्व तळून झालेले आहेत, छान झालेले आहेत, एकदम कुरकुरीत आणि मस्त दिसत आहेत की नाही। तर वरून मी चाट मसाला टाकत आहे। असेही खाऊ शकता, किंवा मग अगदी चाट मसाला किंवा काळं मीठ वगैरे टाकून खाऊ शकता, मस्त लागतात। त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा। आणि आपली ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कोणी चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच छोट्या छोट्या आणि मस्त मजेदार रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड होत असतात। त्यासाठी तुम्हाला नक्कीच सबस्क्राईब करायला लागेल।